नमस्कार मंडळी, कसं काय? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. काहीतरी चुकीचं वाटतंय का ऐकण्यामध्ये? आज केतकीच डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे, असं बोलले नाही ना मी? का नसणार नसणार तुमचं स्वागत? खूप खूप स्वागत. होळीच्या आणि धुलीवंदनच्या तुम्हाला खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. तर आज आपण बघणार आहोत होळीचे कलर्स घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने कसे तयार करायचे, तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे किसून घेतलेला बीट, पालक घेतलाय आणि हळद घेतली. हे 3 कलर आपण बनवणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसरा कलर बनवायचा असेल तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिले आपण इथे बीटपासून कलर बनवणार आहोत. इथे किसून घेतलेला बीट घेतलंय मी. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आणि हा जो कलर तयार झालेला आहे तो आपल्याला छान असा गाळून घ्यायचा आहे. आपण हा कलर गाळून घेऊया. आता आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर. कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि त्यानुसार कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं छान. थोडंसं अजून कॉर्नफ्लॉवर ॲड करू आपण. असं घट्ट होत जातं व्यवस्थित ते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशी घट्ट छान कन्सिस्टन्सी होते. तुम्हाला हवं तर अजून ॲड करू शकता तुम्ही. बघू शकता खूप छान असा नॅचरल कलर आलेला आहे. लहान मुलांसाठी तर अतिशय उत्तम आहे. म्हणजे कलर्स खेळताना तोंडात जरी गेलं तरी काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे याच्यानी. इथे एक प्लेट घ्यायची आपल्याला. त्यामध्ये हा पूर्ण कलर असा स्प्रेड करून घ्यायचा छान. हे तुम्ही एक दिवस उन्हामध्ये ड्राय करायला ठेवू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट मायक्रोवेव्ह करून तशा पद्धतीने पण तुम्ही ड्राय करू शकता. आता आपण बघणार आहोत पालकपासून कसा कलर तयार करायचा. इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलंय. त्यामध्ये आपल्याला पालक ॲड करायचं आहे आणि ह्याला बॉईल करायला ठेवूया आपण. मी एकीकडे पालक बॉईल करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण बघूया हळदीपासून कसा त्याला कलर तयार करायचा आहे. मी इथे 1 चमचा हळद घेतली आहे. त्यामध्ये पाणी ॲड करूया. मिक्स करायचं आहे. थोडं अजून पाणी ॲड करू. आता ॲड करायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर. अजून 1 चमचा ॲड करते मी.
मी इथे टोटल 3 चमचे ॲड केलं आहे. तुम्ही आपापल्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करू शकता. किती छान असं नॅचरल कलर आलेला आहे मस्त. ह्या मिश्रणाला पण असंच प्लेटवर पसरवून 1 दिवस उन्हामध्ये ड्राय करून घ्यायचं आहे. मी ह्यामध्ये अजून 1 चमचा ॲड केला आहे कॉर्नफ्लॉवर. टोटल 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड केला आहे. बघू शकता तुम्ही अशी छान कन्सिस्टन्सी झाली आहे. नुसतं हाताने जरी तुम्ही असं स्मॅश केलं तरी असं छान कलर तयार होतो. फक्त ह्याला 1 दिवस उन्हामध्ये ड्राय करायला ठेवा. तयार आहे आपला होळीचा रंग. बघू शकता ह्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. मस्त असा कलर आलेला आहे. इथे आपला पालक बॉईल झालेला आहे. आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ह्याचा पण खूप छान कलर येणार आहे, ग्रीन कलर. आता आपल्याला पालकची जी ग्रेव्ही केलेली आहे ती गाळून घ्यायची आहे. मस्त असं ग्रीन कलर छान तयार होणार आहे. छान असं गाळून घ्यायचं आहे. आता ॲड करायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर. साधारणतः 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. ह्याला पण छान मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता असं घट्ट होत राहतं ते. थोडी कन्सिस्टन्सी पातळ असेल तरी चालेल. हे कलर खूप लवकर ड्राय होतात, जास्त वेळ लागत नाही. पण 1 दिवस जर उन्हामध्ये ठेवलं तर थोडासा जो वास असतो तो निघून जातो आणि खूप छान कोरडे होतात कलर्स. बघू शकता खूप लवकर घट्ट होऊन जातं हे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. मस्त कलर्स दिसत आहेत. घरच्या घरी तयार आहेत आपले होळीचे कलर्स. तुम्ही पण ट्राय करून बघा. ऑर्गॅनिक आहेत, नॅचरल्स आहेत, एकदम खूप छान आहेत. ह्याच्यामुळे काहीही हानी होणार नाही आहे. त्यामुळे लहान मुलांकरिता तर खूपच छान आहेत. ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक्यू अँड एन्जॉय. हॅपी होली.